काही दिवस असे असतात जे फक्त दिनदर्शिकेतील दिवस नसतात, ते आपल्या मनात, श्रद्धेत आणि आठवणीत कायम कोरले जातात. आणि आजचा दिवस तसाच खास होता. आज गुरुवार आणि त्यातच आपल्या लाडक्या राजाची जयंती. सकाळची सुरुवात खूप समाधानाने झाली. दर गुरुवारप्रमाणे आजही मी माझ्या दिवसाची सुरुवात तुळशीपूजनाने केली. तुळशीला मी कच्चं दूध, पाणी अर्पण केले. हळद, कुंकू, फुले, अक्षदा वाहिली. त्या क्षणी मनात एकच भावना होती, घरात नेहमी अशी शांती, अशीच कृपा राहू दे. नंतर उंबरठ्याला हळदीचे लेपन लावलं. उंबरठा म्हणजे आपल्या घराचं रक्षण करणारा आणि साक्षीदार. त्याची पूजा केली आणि मग देवपूजेला सुरुवात केली. उंबरठ्यालाही मी हळद, कुंकू, अक्षदा, फुलं वाहिली. उंबरठ्याची आरती करून घेतली आणि उंबरठ्यासभोवती मी छानशी रांगोळी काढून घेतली. गुरुवार असल्यामुळे आज मी स्वामींचा दूध पाण्याने अभिषेक केला. नंतर सर्व देवांना मी पिवळी फुले वाहिली. अष्टगंध मी लावले. त्यानंतर मी आरती केली. त्या आरतीच्या प्रकाशात मन अगदी शांत झालं. जणू काही सगळ्या चिंता त्या दिव्यासोबत विरघळून गेल्या. आज घरात सगळ्यांना सुट्टी होती, म्हणून सकाळी मठात जाता आलं नाही. पण मनात एक वेगळीच ओढ होती, म्हणून आधी नैवेद्य तयार केले. महाराजांसाठी आज मी खास शिवजयंतीनिमित्त शिवथाळी बनवली. खूप प्रेमाने, भक्तीने थाळी सजवली. स्वामींना नैवेद्य दाखवला आणि त्या क्षणी असं वाटलं, आपण जे काही करतो ते त्यांच्या आशीर्वादाने शक्य आहे. त्यानंतर मी, माझे मिस्टर आणि आपला देवांश, आम्ही सगळे मिळून मठात गेलो. स्वामींचं दर्शन घेतलं. आज स्वामींच्या मूर्तीला खूप छान अशी सुंदर टोपी घातली होती. ही जणू स्वामींचे हे रूप इतके देखणे होते आणि प्रसन्न दिसत होते, डोळे भरून आलेलं खरंच. नंतर देवीचे दर्शन घेतले आणि समाधानाने घरी आलो. वाटेत छोटासा ज्यूस ब्रेक घेतला. उन्हाळा अजून सुरू झाला नाही, पण उन्हाची चाहूल लागल्याचं सुरुवात झाली होती. अशा छोट्या छोट्या क्षणामध्ये तर आयुष्याची मजा असते. संध्याकाळी पुन्हा दिवाबत्ती केली. तुळशीला दिवा लावला. उंबरठ्यावर कापूर जाळला. त्या कापुराच्या सुगंधात एक वेगळी शांतता असते. आणि हो, आपला देवांश त्याची एक्झाम चालू आहे. आणि सकाळी त्याच्या बाबाने अभ्यास घेतला आणि संध्याकाळी मी. आई म्हणून थोडी काळजी, थोडं प्रेम, थोडा राग, सगळं आलंच. पण शेवटी त्याचे उज्ज्वल भविष्य हाच तर आपला हेतू. असा होता आजचा दिवस, श्रद्धेने भरलेला, कुटुंबाच्या सहवासाने सजलेला आणि मनाला समाधान देऊन जाणारा. कधी कधी असं वाटतं, आपल्याकडे फार काही नसतं, पण देव, श्रद्धा आणि आपलं कुटुंब असेल ना, तर सगळं काही पूर्ण वाटतं. स्वामींची कृपा अशीच राहू दे. राजांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांवर असाच राहू दे. आणि आपल्या घरातील ही दिव्याची ज्योत कधीच विझू देऊ नको. श्री स्वामी समर्थ.